हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, तसेच गुड मॉर्निंग. कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6. तर माझं सगळं आवरून झालं, म्हणजे आंघोळ वगैरे सगळं झालं आणि आता मी अंगणातली साफसफाई करत आहे. तर सुरुवातीला दरवाजा वगैरे ओपन केला, कारण जी फ्रेश हवा असते ना सकाळी सकाळी ती पण घरामध्ये यायला हवी, त्यासाठी मग दरवाजा वगैरे उघडा करून ठेवला. आणि आरू शिव सगळे झोपलेलीच आहेत अजून. तर मी म्हणलं चला तोपर्यंत सगळं बाहेरचं अंगणातली साफसफाई करून घ्यावं, झाडून वगैरे मारून घ्यावं. तर आता सकाळी उठल्या अगोदर माझं जे मेन काम असतं ते म्हणजे आपलं आवरायचं आणि त्यानंतर अंगणातली साफसफाई करायची. तर चला आता पटापट मी बाहेरचं झाडून वगैरे मारून घेते आणि पाणी वगैरे टाकते. तर बाहेर झाडून वगैरे मारलं आणि त्यानंतर पाणी वगैरे टाकलेलं आहे आणि आता गेट वगैरे पण मी लावून घेत आहे. तर चला आज मला ना पटकन स्वयंपाक बनवायचा आहे, कारण ह्यांना आज लवकर कामावरती जायचे 9 वाजताच. त्यामुळं तर मी स्वयंपाक वगैरे करण्यासाठी जातच होते किचनमध्ये. तेवढ्यातच शिव उठला. मग शिव उठल्याच्यानंतर त्याला घेतलं, कारण तो राहत नव्हता, मग रडत होता, म्हणून मग त्याला घेतलं थोडा वेळ. आणि त्यानंतर आले वरती तुळशीला पाणी वगैरे घालायला. तो तुळशीला पाणी वगैरे टाकलं. त्यानंतर 2 मी म्हणजे रोपं आणली होती, 2 नाही 6 आणली होती आईच्या तिकडून येताना अष्टोरच्या फुलांची. आणि ते काय झालं माहिती आहे का, सगळी जळून गेली. फक्त 2च वाचल्यात. माहिती नाही कशामुळे जळून गेले, म्हणजे जास्त पाणी वगैरे टाकल्यामुळं की काय. तर आत्ता मी एकच टाईम म्हणजे सकाळी मॉर्निंगमध्येच पाणी टाकत आहे झाडांना आणि सायंकाळी नाही टाकत आहे, कारण आधी मी असंच 2 टाईम टाकलं आणि ती झाडं जळून गेली, फक्त 2च राहिली म्हणून. आणि नंतर झाडाला वगैरे पाणी टाकलं. त्यानंतर परत आलेली आहे किचनमध्ये. तर तुम्ही ते बघू शकता, मी रात्रीच किचन वगैरे क्लीन करून ठेवलेलं होतं. फक्त जी भांडे वगैरे आपण रात्री घासतो ना, तर ती लावायची बाकी होती माझी. तर आता चला पटापट सगळे भांडे वगैरे लावून घेते. तर मी की नाही रात्री भांडे लावून नाही घेतलं लगेच, कारण काय होतं भांड्यामधलं पाणी वगैरे निचरत नाही आणि तशीच भांडी मग ट्रॉलीमध्ये लावली की ट्रॉली खराब होतात. म्हणजे जे स्टील असतं ना ट्रॉलीचं ते पूर्ण गंजल्यासारखं होतं, त्यामुळे मग सकाळी लावत असते. तर चला आता पटापट मी सगळे भांडी वगैरे लावून घेते. आणि किती जरी चांगलं स्टील वगैरे असलं ट्रॉलीचं तरी पण पाण्यामुळं याच्यामुळं गंजतं, म्हणून मग मी सकाळी लावत असते. चला आता पटापट सगळी भांडी वगैरे लावून घेते आणि सोबतच मी साईड बाय साईड चहा पण बनवत आहे. तर दोन्ही पण काम लगेच होऊन जातात, म्हणून मग अशा पद्धतीने करत असते. आणि आज मी बनवणार आहे कांद्याची पालकाची भाजी आणि चपाती. तर चला आता पटापट स्वयंपाकाला लाग. आणि जर दररोज आपण रात्रीच ठरवून ठेवलं ना की दुसऱ्या दिवशी आपल्याला कोणती भाजी वगैरे बनवायची आहे, तर त्यामुळे काय होतं म्हणजे सकाळचा वेळ आपला वाचतो. म्हणजे कसं होतं, प्रत्येकाला प्रश्न पडतो बघा. मला तर आधी असंच व्हायचं, म्हणजे की टिफिनला काय बनवावं वगैरे. पण आत्ता काय झालं आहे, खूप दिवस झालं मी आता रात्रीच ठरवून ठेवते की मला दुसऱ्या दिवशी टिफिनसाठी काय द्यायचं आहे, काय बनवायचं आहे. त्यामुळं काय फायदा होतो की रात्रीच आपण भाज्या वगैरे कट करून पण ठेवू शकतो, किंवा मग जरी ठरवून जरी ठेवलं तर दुसऱ्या दिवशी पण लगेच भाजी घ्यायची आणि करायची. म्हणजे त्यामुळे सोपं पडतं आपल्याला टिफिन वगैरे बनवायला पण, आणि खूप लवकर टिफिन पण बनतो, कारण आपला काय बनवायचं हे विचार करण्यात वेळ जात नाही आणि तेवढाच आपला वेळ वाचतो. तर सध्या तर आता आरूला पण सुट्ट्या आहेत, म्हणून एवढं टिफिनचं काही टेन्शन नाही मला, आरामशीर मी करत असते. नाही तर मग आधी जर तुम्ही माझे ब्लॉग बघितले असतील की आधी माझं जे रुटीन होतं ते सकाळी 4 वाजता किंवा मग 5 वाजता मी उठायचे, आणि तेव्हा मला मग आरूसाठी वगैरे टिफिन वगैरे बनवायला लागत होता. तर त्यावेळेस मी काय करायचे, रात्रीच भाज्या वगैरे कट करून ठेवायचे, किंवा मग
असं पराठे वगैरे त्याला बनवून द्यायचे, तर डब्बा खूप लवकर व्हायचा, टिफिन वगैरे खूप लवकर व्हायचा. तर आणि आता कसं आहे, आता फक्त ह्यांचाच डब्बा आहे म्हणून मग एवढा काही लोड येत नाही आहे. त्यामुळं मग माझं 6 वाजताचं रुटीन तुम्हाला बघायला भेटत आहे. पण लवकरच आरूच्या स्कूल वगैरे चालू होतील आणि परत मग माझं तेच रुटीन म्हणजे 5:30 आणि 4 चालू होईल. तर ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर आता चहा वगैरे बनवून झाला आणि मी सगळी भांडी पण व्यवस्थित ट्रॉलीमध्ये लावून ठेवली. तर चला आता आम्ही पटापट चहा वगैरे पिऊन घेतो आणि तुम्ही पण या चहा प्यायला. तर आता चहा वगैरे पिऊन झाला आणि त्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये. तर सुरुवातीला जेव्हा पण मी स्वयंपाक करते तर त्याआधी एकदा काउंटरटॉप व्यवस्थित क्लीन करून घेते, म्हणजे कपड्याने एकदा कपडा मारते काउंटरटॉपवर, चांगलं पुसून वगैरे घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागत असते. तर घरातलं पण झाडायचं वगैरे माझं राहिलं होतं आज, कारण कुणीच उठलेलं नव्हतं, म्हणजे आयुष, शिव आणि ह्यांनी पण सगळे झोपलेलेच होते. तर आता सगळेजण उठले आहेत, सगळ्यांनी चाय वगैरे पण पिलेली आहे. तर म्हणलं चला घरातलं एकदा झाडून मारून घ्यावं, कारण माझी आई म्हणते बघा, तर घरातली सगळी माणसं बाहेर जायच्या आधीच सकाळी उठल्या अगोदर घरातली पूर्ण झाडझूड करावी. तर म्हणून मी सुरुवातीला घरातलं झाडून वगैरे मारून घेत असते. पण आज कुणीच उठलं नाही, म्हणजे सगळे खूप लेट उठले, म्हणून मग मी आत्ता झाडून मारत आहे. तर चला आता पटापट झाडून वगैरे घरामध्ये मारून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर आता बेडरूममधलं आणि किचनमधलं झाडून वगैरे व्यवस्थित मारलं. त्यानंतर आलेली आहे हॉलमध्ये. तर हॉलमध्ये आल्याच्यानंतर हे जे छोटंसं तुम्ही कपाट बघत आहेत, टेबल बघत आहेत, ते व्यवस्थित मी पुसून घेतला वरतून, कारण काही ना काही तिथं आम्ही ठेवतच राहतो, त्यामुळं मग थोडंसं घाण होतं, म्हणून मग सकाळी एकदा कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलं. आणि तुम्ही शिव बघत असतील, शिव सारखं माझ्या मागे 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 फिरतं आणि ह्यांनी वगैरे सांभाळत होते त्याला. तर मग झाडून वगैरे सगळं मारून घेतलं आणि आता आलेली आहे परत किचनमध्ये. तर आता कांद्याची पात बनवायची आहे, तर त्यासाठी सगळे कांदे वगैरे मी कापून घेतले, साईडला ठेवलेले आहेत. आणि हे जे कांदे आहेत ते आपल्याला फेकून द्यायचे नाही आहेत, कारण ते पण आपण यूज करू शकतो, म्हणजे भाजीमध्ये वगैरे टाकण्यासाठी. तर 2-3 कांदे मी कांद्याच्या पातेमध्ये टाकण्यासाठी ठेवलेत आणि बाकीचे मी दुसऱ्या भाजीमध्ये वगैरे टाकण्यासाठी यूज करते, म्हणजे फेकून देत नाही, कारण ते पण कारणे लागतं. तर लक्षात आल्यानंतर माझ्या की मी डाळ भिजू घातलीच नाही, मुगाची डाळ, कारण कांद्याच्या पातीमध्ये ना मी मुगाची डाळ टाकते आणि मी विसरले, म्हणून मग आत्ता सगळी डाळ वगैरे साफ केली, म्हणजे सगळं खडा वगैरे आहे का ते सगळं बघितलं. त्यानंतर डाळ वगैरे आता भिजू घालत आहे आणि आत्ता भिजू घातली ना तर एक 10 ते 15 मिनटे छान डाळ भिजते आणि त्यानंतर पटकन शिजते देखील, म्हणून. तर आता पात वगैरे मी निसून घेत होते आणि जे काही जी पिवळी झालेली पात होती ना, तर ती सगळी मी काढून घेतली, फेकून दिली, कारण ती आपण भाजीमध्ये जर टाकली ना पिवळी वगैरे झालेली पात, तर भाजी व्यवस्थित लागत नाही त्यासाठी. आणि अशा पद्धतीने भाजी वगैरे कट करून घेतलेली आहे, तुम्ही ते बघू शकता. तर चला आता पटापट भाजी वगैरे बनवते.
तर आता कांद्याची पात चॉप करून झाली. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता त्याच पातेचे मी 2 कांदे घेतलेले आहेत, जे अशा पद्धतीने बारीक कट करून घेतले. तर जर तुम्हाला टिफिनसाठी वगैरे रेसिपी बनवायची असेल आणि पटकन जर टिफिन वगैरे बनवायचा असेल तर ही खूप छान रेसिपी आहे. म्हणजे खूप लवकर बनते आणि साहित्य पण खूप कमी लागतं. म्हणजे फक्त कांदा, टोमॅटो आणि मुगाची डाळ आणि पाती एवढं साहित्य लागतं आणि खूप छान टेस्टसुद्धा येते. तर नक्की करून पहा. आणि चला आता टोमॅटो वगैरे पण मी चॉप करून घेतलं आणि त्यानंतर जी कांद्याची पात आहे ती आपल्याला 3 ते 4 पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. कारण पालेभाज्याला भरपूर अशी माती लागलेली असते आणि ते एकदा किंवा दोनदा धुतल्याने व्यवस्थित निघत नाही. त्यामुळे तर पाणी टाकून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हाताने काढून घ्यायची. त्यामुळे काय होतं भाजीला म्हणजे माती राहत नाही, पूर्णपणे निघून जाते. तुम्ही ते बघू शकता. जी काही माती आहे ती कढईमध्ये पूर्णपणे खाली तुम्हाला दिसत असेल बघा. हे बघा इथे दाखवते. तर ही सगळी माती सगळी निघून गेलेली आहेत अशा पद्धतीने धुतल्यावर. तर अजून एकदा मी पाण्याने स्वच्छ धुणार आहे आणि नंतर भाजी बनवणार आहे. चला आता पटापट भाजी वगैरे बनवते. तर आता कढईमध्ये सुरुवातीला 2 पळी तेल टाकलं. त्यानंतर जे कांदा आपण चॉप करून घेतला होता ते टाकला. कांदा चांगला ब्राऊन झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत. टोमॅटो टाकले की 5 ते 7 मिनिट झाकण लावून ठेवायचं आणि चांगले टोमॅटो माऊसूत झाले की नंतर आपल्याला त्यामध्ये बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. बेसिक मसाल्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकले, हळद टाकले आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. नंतर आपल्याला भाजी अशा पद्धतीने टाकून घ्यायची. भाजी टाकून घेतली की त्यानंतर मुगाची डाळ टाकायची आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे व्यवस्थित हलवून घ्यायची भाजी आणि झाकण लावून 10 ते 15 मिनिट चांगली शिजू द्यायची. कारण डाळ शिजायला वेळ लागते त्यामुळे. आणि पाणी वगैरे टाकायची काहीच जरूरत नसते कारण त्या भाजीला पूर्णपणे पाणी वगैरे सुटतं. म्हणून झाकण लावून 15 मिनिट ठेवलं की डाळ पण व्यवस्थित शिजते. आणि त्यानंतर आता मी बनवत आहे पालकची भाजी. तर त्यासाठी तुम्ही ते बघू शकता पालक मी रात्रीच निसून वगैरे ठेवलेला होता. तर आता बनवून घेत आहे. आणि सुरुवातीला पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2 ते 3 पाण्यामध्ये आणि आता बारीक चॉप करून घेणार आहे. तर आता कांद्याची पात दुसऱ्या गॅसवर ठेवली. त्यानंतर इथे पालकची भाजी बनवत आहे. तर सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकायचं. त्यानंतर 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. नंतर पालक टाकून द्यायचा आणि थोडासा शिजू द्यायचा आणि नंतर आपल्याला त्यामध्ये जे काही बेसिक मसाले आपण ॲड करतो ते टाकायचे आहेत. तर आता भाजी सुरुवातीला व्यवस्थित हलवून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, हळद पावडर टाकायचं आणि लाल तिखट टाकायचं. तर मी थोडंसं लाल तिखट ॲड करत आहे कारण भाजी खूप इतकुशी बनते अशी पालकाची. त्यामुळे कमी टाकायचं कारण मग परत जास्त झालं तर खूप तिखट नको लागायला त्यासाठी. आणि इकडे ना मी पातीमध्ये पण मीठ टाकायचं विसरून गेले गडबडीमध्ये. तर नंतर मग मी मीठ वगैरे ॲड केलं आणि तुम्ही ते बघू शकता कांद्याची पात पण झालेली आहे आणि सोबतच पालकची भाजीसुद्धा होत आहे. आणि तुम्ही ते बघू शकता की ती इतकुशी भाजी झाली. नंतर मी त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड केला. त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की करून पहा. आणि तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट केल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1 हाताने पाण्याचा थोडासा शिपका मारायचा ज्यामुळे भाजी छान शिजते. आणि झाकण लावून 5 ते 7 मिनिट ठेवायचं. भाजी झाली. त्यानंतर बाळासाठी इथे खिचडी बनवत आहे. त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं, खूप थोडंसं टाकलं होतं कारण बाळासाठी बनवत आहे म्हणून. 1 लसणाची पाकळी टाकली, गाजर टोमॅटो टाकलं, 2 ते 3 काय म्हणतात कढीपत्ता टाकला, मुगाची डाळ टाकली, तांदूळ टाकले आणि खिचडी शिजायला ठेवलेली आहे. थोडंसं मीठ आणि हळद टाकले. त्यामध्ये चटणी वगैरे टाकलेली नाही आहे कारण बाळासाठी बनवायची म्हणून. आणि नंतर कणिक वगैरे मळून घेतलं आणि आता बनवत आहे मी चपात्या. चला आता पटापट चपात्या वगैरे बनवून घेते.
तर आता माझ्या सगळ्या चपात्या वगैरे बनवून झाल्या आणि इथे जी काही भाजी वगैरे मी बनवली होती ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली लहान्या, कारण त्यामुळे काय होतं कढई वगैरे सगळं घासायला पडतं आणि मग सगळी भांडी रिकामी होतात रात्री स्वयंपाक वगैरे करण्यासाठी, त्यामुळे. तर चला आता पटापट मी किचन वगैरे आवरून घेते थोडंसं. नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग. कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे, आत्ता वाजलेले आहेत 9:30 आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे. चला आता ह्यांना विचारते की कसा झाला स्वयंपाक. ते अहो कसा झाला स्वयंपाक? छान झाला. आमरस कसा झाला? ठीक आहे. अरू कसा झाला स्वयंपाक? ठीक आहे करा जेवण करा. तर आता शिव पण झोपेतून उठला. आता मी शिवला खाऊ घालते आणि त्यानंतर बाबूला आंघोळ वगैरे घालणार आहे. तर आता पिल्लूसाठी मी खाऊ बनवलेला आहे. जी काही आपण खिचडी वगैरे बनवून घेतली होती बाळासाठी त्यालाच मी व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आणि आता मी बाळाला खाऊ घालते. तर बाळाला खाऊ वगैरे घातलं, त्यानंतर पिल्लू खेळत होतं, मग त्याला खुर्चीवर इथे किचनमध्येच बसवलं आणि मी भांडी घासून घेत होते, कारण खूप पसारा पडला होता किचनमध्ये. तर जास्त वेळ पण आपण नाही ठेवू शकत, कारण त्यामुळे काय होतं परत किचन वाट्यावर मुंग्या वगैरे होतात म्हणून. तर भांडी वगैरे घासतच होते पण पिल्लू राहत नव्हता, म्हणून मग पिल्लूला घेतलं मी थोड्या वेळ बसले त्याच्यापाशी. कारण जेव्हा पण आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात ना तर त्यांना कामं सोडून घ्यावंच लागतं, आणि स्पेशली तेव्हा जेव्हा घरात कुणीही बाळाला वगैरे सांभाळायला नसतं तेव्हा. तर आमच्या घरी ते तुम्हाला माहितीच आहे दुसरं कुणीही नाही आहे, म्हणून मग पिल्लूला थोड्या वेळ घेतलं, त्याला परत झोपी घातलं आणि त्यानंतर आता भांडी वगैरे घासून घेत आहे. तर टायमिंग सांगते तुम्हाला 10:30 पावणे 11 वाजले होते. तर चला आता पटापट सगळी भांडी वगैरे घासून घेते. तर आता माझी सगळी भांडी वगैरे घासून झाली आणि त्यानंतर मी गॅस वगैरे व्यवस्थित आता क्लीन करून घेणार आहे. तर सुरुवातीला गॅसच्या कड्या वगैरे काढल्या, त्या व्यवस्थित घासून स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यानंतर जे गॅसचे जे बर्नर असतात ना तर तेही दोन्ही मी काढून ठेवले, कारण त्यामध्ये जर पाणी वगैरे केलं तर परत ते व्यवस्थित चलत नाहीत, म्हणजे खूप डिम चालायला लागतात म्हणून. तर आता सुरुवातीला मी खिडकीच्या खालची जी स्टाईल आहे तिथं थोडंसं घासून धुवून घेतलं. त्यानंतर गॅससुद्धा मी व्यवस्थित घासून घेतला आहे आणि तो क्लीन करून घेतला. तर त्यानंतर काउंटरटॉप पण व्यवस्थित घासून घेतला, क्लीन केला. तर जोपर्यंत मी अशा पद्धतीने क्लीन करत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला शांती होत नाही. म्हणजे नुसता कपडा वगैरे जर आपण गॅसवट्यावर मारून घेतला ना तर थोडंसं का होईना खरकट वगैरे काउंटरटॉपवर राहतं आणि त्यामुळं काय होतं परत मुंग्या वगैरे होतात. म्हणून मग अशा पद्धतीनेच दररोज मी क्लीन करते, म्हणजे माझी सवयच झाली आता. आणि जोपर्यंत मी असं करत नाही तोपर्यंत मला शांती भेटत नाही, म्हणजे माझ्या मनाला शांती भेटत नाही, म्हणून मग अशा पद्धतीने करत असते. तर आता पूर्ण किचन वगैरे क्लीन करून झालं आणि तुम्ही ते बघू शकता आता किचन किती मस्त चमकत आहे ते.
तर आता मी आलेली आहे हॉलमध्ये आणि हॉलमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता खूप जास्त पसारा वगैरे पडलेला आहे. तर दररोज ना मी हॉल आधीच आवरून घेते, पण आज काय माहिती आहे का किचनमध्ये खूप जास्त म्हणजे भांडी वगैरे पडली होती, म्हणून मग आधी किचनमधलं आवरून घेतलं. आणि हे कपडे वगैरे पण ना खूप दिवस झाला असेच होते इथं, तर मला चला हे कपडे पण धुवून घ्यावं. तर सकाळीच मी मशीन लावली होती, वॉशिंग मशीन, आणि एकदाचे कपडे धुवून झालेली आहेत. आता ही दुसरी वेळ आहे. तर आज खूप जास्त कपडे पडले होते, तर पहिले कपडे सगळे मी वाळायला घातले. आता ते वाळून पण गेले असतील, कारण खूप ऊन पडत आहे ना, त्यामुळे लगेच कपडे सुकत आहेत. तर टायमिंग सांगते तुम्हाला, 11 साडे 11 झालेली आहेत आता. तर आरू जे आहे ते इथं टी व्ही बघत बसलेला आहे, आणि हा जो टेबल वगैरे आहे ना, तर त्यावरचा पण मला पसारा आवरायचा आहे. म्हणजे तुम्ही ते बघू शकता, सकाळीच मी सगळं टेबल वगैरे व्यवस्थित क्लीन केला होता, पुसून वगैरे घेतलं होतं, पण परत जशाला तसं झालं. तर असो, सगळं आता आवरून घेते व्यवस्थित. तर आता सुरुवातीला सगळ्या घरातली मी डस्टिंग वगैरे करून घेतली, म्हणजे सगळं पुसून वगैरे घेतलं. टेबल वगैरे पुसून घेतला, सोफा पण एखाद्या सोफ्यावर पण कपडा वगैरे मारून घेतला, आणि आता झाडून वगैरे मारत आहे. तर सुरुवातीला डस्टिंग वगैरे आपण करून घेतली ना, त्याचा काय फायदा होतो, म्हणजे परत आपल्याला झाडायची गरज पडत नाही, आणि सगळी धूळ वगैरे आहे ते एकदाच घराच्या बाहेर निघून जाते. आणि सोफा पण मी आज सगळा समोर करून व्यवस्थित सोफ्यामागचं झाडून वगैरे घेतलं. तर आता घरामध्ये झाडून वगैरे मारून झालं, आणि शिव पण उठला होता. तर आरू शिवला सांभाळत आहे, आणि तोपर्यंत मी सगळा पोछा वगैरे मारून घेतलेला आहे, आणि कपडे पण झाले होते. तर आता लगेच कपडे पण सुकायला मी टाकेल. तर आता माझ्या घरातली सगळी कामं झाली, तुम्ही ते बघू शकता. हॉलचं किचनचं सगळं आवरलं, आणि आता मी आरूला पण आंघोळ वगैरे घातलेली आहे. तर आरूचं पण भांग वगैरे पाडून देत आहे. आरूचं पण आवरलं मी, आणि शिवची आंघोळ राहिली होती, तर मग शिवला पण आवरलं. विठ्ठल विठ्ठल जय हरी. बघा पिल्लू ना भजन करायला लागले. पिल्लू विठ्ठल विठ्ठल कसं करतात? हां, असे करते. करून दाखव, विठ्ठल विठ्ठल करून दाखव. हा, विठ्ठल विठ्ठल करून दाखव सगळ्यांना. हां, छान छान. जसं की तुम्ही आता बघितलं व्हिडिओमध्ये, शिव कसा टाळा वाजवत होता विठ्ठलाचं नाव घेतलं की. तर आईनं ना त्याला शिकवलं होतं, म्हणजे जेव्हा मी गावी गेलते ना, तेव्हा असं टाळा वगैरे वाजवायला, असं भजन वगैरे लागल्यास. तर तो ना आत्ता पण जेव्हा पण मी टी व्हीमध्ये स्वामी समर्थ महाराजाचं आणि विठ्ठलाची गाणी वगैरे लावते ना, तर तेव्हा तो असा टाळ्या वगैरे वाजवत होतो. खूप छान वाटतं की त्याला इतकं म्हणजे देवाचे भजन वगैरे आवडतात, हे होतं. आणि आता टायमिंग सांगते तुम्हाला, 1 वाजलेला आहे. तर आता पिल्लूसाठी मी नाचणी सत्व बनवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आमचं रुटीन असतं 2 वाजेपर्यंतचं. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच सगळ्यांनी काळजी घ्या. परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.